तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। आपण इयत्ता 12वीचे पहिले प्रकरण शिकत आहोत। प्रकरणाचं नाव आहे इंट्रोडक्शन ऑफ पार्टनरशिप अँड पार्टनरशिप फायनल अकाउंट्स। भागीदारीची ओळख आणि भागीदारीची अंतिम खाती हे आपल्याला या प्रकरणामध्ये अभ्यासायचं आहे। मग मागील तासाला आपण असं अभ्यासलं की पार्टनरशिप फायनल अकाउंट म्हणजे नेमकं काय, की आपल्या व्यवसाय संस्थेमध्ये वर्षभरामध्ये आपण ज्या ट्रान्झॅक्शन्स लिहून ठेवलेल्या आहेत त्यांच्या आधारे व्यापारी किंवा व्यावसायिक किंवा ती पार्टनरशिप फर्म वर्षाच्या शेवटी जे अकाउंट तयार करते त्या अकाउंटला फायनल अकाउंट असे म्हणतात। आणि प्रत्येक व्यापाऱ्याला आपल्या व्यवसाय संस्थेमध्ये त्या पर्टिक्युलर इयरमध्ये प्रॉफिट झाला आहे की लॉस झाला आहे हे जाणून घ्यायला खूप आवडतं। अगदी तसंच पार्टनरशिप फर्मला सुद्धा आपल्या व्यवसाय संस्थेमध्ये त्या पर्टिक्युलर इयरमध्ये म्हणजेच फायनान्शियल इयरमध्ये प्रॉफिट झाला आहे की लॉस झाला आहे हे जाणून घ्यायला त्यांनाही खूप आवडतं। मग त्यासाठी ते फायनल अकाउंट तयार करतात। आणि फायनल अकाउंटला फायनल अकाउंट म्हणण्याचं कारण असं की हे अकाउंट वर्षाच्या शेवटी तयार केले जाते। आर्थिक वर्षाच्या शेवटी म्हणजेच फायनान्शियल इयरच्या शेवटी म्हणजेच अकाउंटिंग इयरच्या शेवटी तयार केले जाते, म्हणून या अकाउंटला फायनल अकाउंट असे म्हणतात। मग मागील तासाला आपण हे सविस्तर अभ्यासलं। त्याचबरोबर फायनल अकाउंट तयार करण्याच्या स्टेप्स पाहिल्या की आधी व्यवसायामध्ये ज्या ट्रान्झॅक्शन्स घडतात त्या ट्रान्झॅक्शनच्या नोंदी व्यापारी सर्वात प्रथम जर्नल या पुस्तकामध्ये करतात। जर्नलवरून लेजर पोस्टिंग केले जाते, लेजरवरून ट्रायल बॅलन्स हे वर्षाच्या शेवटी तयार केले जाते आणि ट्रायल बॅलन्सवरून फायनल अकाउंट वर्षाच्या शेवटी तयार केले जाते। फायनल अकाउंट तयार करण्यासाठी ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट किंवा पार्टनर्स करंट अकाउंट आणि बॅलन्स शीटची मदत होते। मग या तासाला आपण ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय, ट्रेडिंग अकाउंट नेमका दिसायला कसा आहे आणि ट्रेडिंग अकाउंटची वैशिष्ट्ये सविस्तर जाणून घेणार आहोत। मग मी ट्रेडिंग अकाउंट फळ्यावरती आखत आहे। पहा, मी फळ्यावरती ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्मॅट आखून घेतलेला आहे आणि ट्रेडिंग अकाउंट दिसायला असा आहे। ट्रेडिंग अकाउंटला मराठीमध्ये व्यापारी खाते असे म्हणतात। ट्रेडिंग अकाउंट इज डिवाइडेड इनटू टू इक्वल साइड्स, वन इज डेबिट साइड अँड अनदर इज क्रेडिट साइड। की ट्रेडिंग अकाउंट हे समान दोन भागांमध्ये विभागलेले आहे। तर पहिला भाग म्हणजे डेबिट साइड आणि दुसरा भाग म्हणजे क्रेडिट साइड। आणखीन एक वैशिष्ट्य ट्रेडिंग अकाउंटचं असं आहे की ट्रेडिंग अकाउंट हे एक नॉमिनल अकाउंट आहे। ट्रेडिंग अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट। आपल्याला परीक्षेला रिकाम्या जागेसाठी वगैरे विचारतात, मग आपल्याला माहिती पाहिजे त्याचं उत्तर। ट्रेडिंग अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट। मग जर नॉमिनल अकाउंट आहे ट्रेडिंग अकाउंट तर याचा अर्थ नॉमिनल अकाउंटचा नियम या अकाउंटला लागू होतो असा अर्थ। आणि नॉमिनल अकाउंटचा नियम आहे आपण इयत्ता 11वीला अभ्यासलेला आहे। पर्सनल अकाउंटचा नियम अभ्यासलेला आहे, रिअल अकाउंटचा नियम अभ्यासलेला आहे, त्याचबरोबर नॉमिनल अकाउंटचाही नियम आपण अभ्यासलेला आहे। मग नॉमिनल जर आपण इथं असं म्हणलं की ट्रेडिंग अकाउंट हे नॉमिनल अकाउंट आहे तर इथे नॉमिनल अकाउंटचा नियम लागू होतो। म्हणजेच नॉमिनल अकाउंटचा नियम आहे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स। हा नियम ट्रेडिंग अकाउंटला लागू होतो। म्हणजेच नॉमिनल अकाउंटच्या नियमाप्रमाणे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला एक्सपेन्सेस अँड लॉसेस दिसणार आहेत आपल्याला आणि ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला इन्कम्स अँड गेन्स दिसणार आहेत। कारण ट्रेडिंग अकाउंट हे एक नॉमिनल अकाउंट आहे आणि नॉमिनल अकाउंटच्या नियमाप्रमाणे डेबिटला एक्सपेन्सेस आणि क्रेडिटला इन्कम्स अँड गेन्स दिसतील। पण इथे थोडंसं बदल की ऑल डायरेक्ट एक्सपेन्सेस and all direct incomes and gains are recorded in this account। याचा अर्थ असा आहे फक्त आपण
ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस ऐवजी फक्त काय इथे म्हणलं, ऑल डायरेक्ट एक्सपेन्सेस अँड लॉसेस अँड ऑल डायरेक्ट इन्कम्स अँड गेन्स आर रेकॉर्डेड इन धिस अकाउंट. आणि ऑल डायरेक्ट एक्सपेन्सेस आणि ऑल डायरेक्ट इन्कम्स म्हणजे काय ते अभ्यासू, की असा खर्च की व्यवसायाच्या उत्पादनाशी जो काही खर्च आहे तो खर्च म्हणजे ऑल डायरेक्ट एक्सपेन्सेस. म्हणजे जो खर्च वस्तू तयार करताना केला जातो तो खर्च म्हणजे ऑल डायरेक्ट एक्सपेन्सेस. म्हणजे कारखान्यामध्ये जेव्हा आपण प्रत्यक्षात वस्तूचे उत्पादन घेतो आणि ते उत्पादन घेण्यासाठी जो काही खर्च करावा लागतो, मग तो कोलवर म्हणजे काही इंधन आपण वापरलं, त्यानंतर गॅस, फ्युएल, असं जे जे काही खर्च आपण तिथे केलेले आहेत वस्तू तयार करताना, वस्तूच्या निर्मितीच्या वेळेस, तो खर्च म्हणजे ऑल डायरेक्ट एक्सपेन्सेस. आणि ऑल डायरेक्ट इन्कम्स अगदी तसंच, वस्तू विकून किंवा वस्तूच्या विक्रीतून जो काही आपल्याला डायरेक्ट इन्कम झालेला आहे ते म्हणजे ऑल डायरेक्ट इन्कम्स अँड गेन्स आर रेकॉर्डेड इन धिस अकाउंट. हे एक वैशिष्ट्य आहे. मग मी इथं फक्त इथे असं लिहिते, ऑल डायरेक्ट एक्सपेन्सेस अँड लॉसेस अँड ऑल डायरेक्ट इन्कम्स अँड गेन्स आर रेकॉर्डेड इन धिस अकाउंट. हे एक पहिलं वैशिष्ट्य या ट्रेडिंग अकाउंटचं आहे. त्यानंतर ट्रेडिंग अकाउंट तयार करण्याचा मुख्य उद्देश काय आहे तो अभ्यासायचा आहे आपल्याला. द मेन पर्पज ऑफ प्रिपरेशन ऑफ ट्रेडिंग अकाउंट इज टू बी फाइंड आउट ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस. की ट्रेडिंग अकाउंट तयार करण्याचा मुख्य उद्देश हाच आहे की आपल्या व्यवसाय संस्थेमध्ये त्या अकाउंटिंग इयरमध्ये आपल्याला ग्रॉस प्रॉफिट झाला तर तो किती झाला किंवा ग्रॉस लॉस झाला तर तो किती झाला हे शोधून काढण्यासाठी ट्रेडिंग अकाउंट तयार केले जाते. मग आता आपण ग्रॉस प्रॉफिट आणि ग्रॉस लॉस बद्दल जाणून घेऊया. आपण आत्ताच असं अभ्यासलं की ट्रेडिंग अकाउंट तयार करण्याचा मुख्य उद्देश आपल्या व्यवसाय संस्थेमध्ये ग्रॉस प्रॉफिट झाला आहे त्या वर्षी की ग्रॉस लॉस झाला आहे हे जाणून घेण्यासाठी ट्रेडिंग अकाउंट तयार केले जाते. मग जो हा ग्रॉस प्रॉफिट आहे तो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला दिसतो, टू ग्रॉस प्रॉफिट. आणि ग्रॉस लॉस हा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला दिसतो बाय ग्रॉस लॉस. याचा अर्थ असा आहे की ढोबळ नफा किंवा ढोबळ तोटा हे शोधून काढण्यासाठी ट्रेडिंग अकाउंट तयार केले जाते. ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडला जरी ग्रॉस प्रॉफिट दिसत असला तरी तो ट्रेडिंग अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स आहे आणि ग्रॉस लॉस हा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साइडला दिसत असला तरी तो ट्रेडिंग अकाउंटचा डेबिट बॅलन्स आहे. मग ते आपण एका उदाहरणाच्या सहाय्याने अभ्यासणारच आहोत. पण त्याच्या आधी मला इथे हे सांगायचं आहे की ग्रॉस प्रॉफिट आणि ग्रॉस लॉस एकाच अकाउंटिंग इयरमध्ये दोन्ही ह्या घटना एकाच वेळी घडत नाही. म्हणजे ग्रॉस प्रॉफिट जर झाला तर ग्रॉस लॉस होणार नाही, जर ग्रॉस लॉस झाला तर ग्रॉस प्रॉफिट होणार नाही. म्हणजे जसं पहा, आपण परीक्षेमध्ये पास झालो तर नापास होणार नाही, नापास झालो तर पास होणार नाही. अगदी त्याचप्रमाणे एका अकाउंटिंग इयरमध्ये यापैकी एकच घटना घडते, दोन्ही घटना एकाच वेळी घडत नाही. जेव्हा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साइडची बेरीज मोठी येते म्हणजे खर्च जास्त इन्कम कमी तेव्हा ग्रॉस लॉस होतो आणि जेव्हा इन्कम जास्त खर्च कमी तेव्हा ग्रॉस प्रॉफिट होतो. ग्रॉस प्रॉफिट हा ट्रेडिंग अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स कसा आणि ग्रॉस लॉस हा ट्रेडिंग अकाउंटचा डेबिट बॅलन्स कसा हे आपण अभ्यासत आहोत. मग यासाठी आपल्याला एक उदाहरण घ्यावं लागेल. त्या उदाहरणाच्या साहाय्याने आपल्याला ग्रॉस प्रॉफिट आणि ग्रॉस लॉस अतिशय सविस्तरपणे समजेल. पहा, मग त्यासाठी मी एक उदाहरण फळ्यावरती लिहित आहे. पहा, मी फक्त अमाऊंट लिहिणार आहे, त्या खर्चाचं नाव लिहिणार आहे कारण आपल्याला ग्रॉस लॉस किंवा ग्रॉस प्रॉफिट
कसा डेबिट बॅलन्स आणि क्रेडिट बॅलन्स कसा हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. फक्त मी अमाऊंट लिहिणार. समजा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आहेत 1,00,000 रुपये, आणखीन आहेत 20,000 रुपये. क्रेडिटला आहेत समजा 50,000 रुपये आणि आहेत 40,000 रुपये. आता समजा आपल्याला क्लोज करायचं आहे ट्रेडिंग अकाउंट. मग क्लोज करण्यासाठी जिथं आपलं पोस्टिंग झालेलं आहे कमीत कमी 1-2 ओळी जागा सोडून बेरजेच्या 2 रेघा डेबिटला पण ओढून घ्यायच्या आणि त्याच रेषेमध्ये क्रेडिटला सुद्धा बेरजेच्या 2 रेघा ओढून घ्यायच्या. वरती एक आणि त्याच्या पुढे 2 रेषा अशा ओढून घ्यायच्या. आता ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडची स्वतंत्र बेरीज करायची. म्हणजेच 1,00,000 प्लस 20,000 ही बेरीज आली. क्रेडिट साईडची स्वतंत्र बेरीज करायची. बेरीज आली 50,000 प्लस 40,000 90,000 बेरीज आली. म्हणजे आपल्याला असं लक्षात आलं की ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडची बेरीज मोठी आली 1,20,000 रुपये. जी बेरीज मोठी आली ती डेबिटला पण लिहूया आणि क्रेडिटला पण लिहूया. 1,20,000 1,20,000. डेबिटला बरोबर बेरीज आहे 1,20,000, पण क्रेडिटला 1,20,000 रुपये आपण बेरजेत लिहिलेले आहेत, पण वरती फक्त 90,000 आहेत. मग मोठ्या बेरजेतून लहान बेरीज वजा करूया. 1,20,000 वजा 90,000 उत्तर आलेलं आहे 30,000. म्हणजे आपल्याला 30,000 रुपये ही जी क्रेडिट साईडला कमी पडली रक्कम, म्हणजेच आपल्याला बॅलन्स कॅरी डाऊन द्यावा लागत आहे. खरं तर तो 30,000 रुपये हा बॅलन्स कॅरी डाऊनच आहे. आपण लेजरमध्ये शिकलेलो आहोत बॅलन्स कॅरी डाऊन, बॅलन्स ब्रॉट डाऊन. 30,000 रुपये जे बॅलन्स कॅरी डाऊन आहे ते आपण दिले आणि ट्रेडिंग अकाउंटमध्ये त्याला नाव द्यायचं बाय ग्रॉस लॉस. खरं तर तो बॅलन्स कॅरी डाऊनच आहे, पण आपण इथे नाव दिलेलं आहे ग्रॉस लॉस. याचा अर्थ जेव्हा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडची बेरीज मोठी येते आणि क्रेडिट साईडची बेरीज लहान येते तेव्हा ग्रॉस लॉस होतो. आणि हा जो ग्रॉस लॉस दिसताना तो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला दिसतोय, पण तो आहे खरं तर ट्रेडिंग अकाउंटचा डेबिट बॅलन्स. कारण डेबिट साईड कडून आपण जेवढे कमी पडले तेवढे आपण क्रेडिटला दिले, म्हणून तो ट्रेडिंग अकाउंटचा डेबिट बॅलन्स आहे. डेबिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट इज कॉल्ड ग्रॉस लॉस. आणि हे आपल्याला रिकाम्या जागेसाठी विचारतात. हे झालं ग्रॉस लॉस बद्दल. आणि आणखीन आपल्याला ग्रॉस लॉस बद्दल आपल्याला असं जाणून घेता येईल की जेव्हा खर्च जास्त इन्कम कमी तेव्हा ग्रॉस लॉस होतो. आणि ग्रॉस लॉस हा ट्रेडिंग अकाउंटचा डेबिट बॅलन्स आहे. आपण आणखीन एक उदाहरण पाहू की जेव्हा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडची बेरीज लहान येते तेव्हा ग्रॉस प्रॉफिट कसा होतो हे आपण एका उदाहरणाच्या साहाय्याने पाहूया. समजा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आहेत 3,00,000 रुपये, आणखीन आहेत 40,000 रुपये. क्रेडिटला आहेत समजा 4,00,000 रुपये आणि आहेत 50,000 रुपये. मी काही ते खर्चाचं आणि इन्कमचं काही नाव लिहिलेलं नाही, फक्त आपल्याला अमाऊंटच्या साह्याने समजून घ्यायचं आहे म्हणून. पहा आता आपल्याला असं गृहीत धरायचं आहे की ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचं आहे. मग क्लोज करण्यासाठी जिथे आपले पोस्टिंग झालेलं आहे कमीत कमी 1-2 रेघा सोडून बेरजेच्या रेघा डेबिटला पण ओढून घ्यायच्या आणि क्रेडिट साईडला पण ओढून घ्यायच्या. आता डेबिट साईडची स्वतंत्र बेरीज करायची. ती आली 3,00,000 प्लस 40,000 3,40,000. क्रेडिट साईडची बेरीज स्वतंत्र करायची. 4,00,000 प्लस 50,000 4,50,000. म्हणजे या उदाहरणामध्ये आपल्याला असं लक्षात आलं की क्रेडिट साईडची बेरीज मोठी आली 4,50,000 रुपये. जी बेरीज मोठी आली ती क्रेडिटला पण लिहूया आणि डेबिटला पण लिहूया 4,50,000.
आपण डेबिटला तर लिहिले 4,50,000 रुपये, पण वरती आपल्याला फक्त 3,40,000 दिसत आहेत. याचा अर्थ डेबिट साईडला काहीतरी रक्कम कमी पडली, ती आपल्याला कॅरी डाऊन द्यावी लागणार आहे. मग मोठ्या बेरजेतून लहान बेरीज वजा करूया. 4,50,000 वजा 3,40,000. उत्तर आलेलं आहे 1,10,000. म्हणजे डेबिट साईडला जेवढी रक्कम आपल्याला कॅरी डाऊन द्यावी लागणार आहे ती आपण लिहून घेतली. ती रक्कम कॅरी डाऊनच आहे, पण ट्रेडिंग अकाउंटला त्याला नाव आहे टू ग्रॉस प्रॉफिट. याचा अर्थ जेव्हा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडची बेरीज मोठी येते तेव्हा ग्रॉस प्रॉफिट होतो. याचा अर्थ इन्कम जास्त खर्च कमी तेव्हा ग्रॉस प्रॉफिट होतो. आणि हा जो ग्रॉस प्रॉफिट आहे तो ट्रेडिंग अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स आहे, कारण आपण क्रेडिट साईड कडून जेवढी रक्कम कमी पडली डेबिटला तेवढी दिलेली आहे, बॅलन्स कॅरी डाऊन दिलेला आहे, तो खरं तर ट्रेडिंग अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स आहे. पहा आपण वाचन करूया की डेबिट balance of trading account is called gross loss and credit balance of trading account is called gross profit. आणि हा जो ग्रॉस प्रॉफिट आहे नंतर ग्रॉस प्रॉफिट हा नंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर केला जातो बाय ग्रॉस प्रॉफिट. आणि जर ग्रॉस लॉस झाला तर तो ट्रान्सफर केला जातो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला टू ग्रॉस लॉस. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची सुरुवातच ग्रॉस लॉसने किंवा ग्रॉस प्रॉफिटने होते. मग आपण ट्रेडिंग अकाउंट बद्दल सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे. ट्रेडिंग अकाउंटची वैशिष्ट्ये आपण जाणून घेतलेली आहे. आपण पुढील तासाला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला कोणकोणते डायरेक्ट एक्सपेन्सेस येतात आणि क्रेडिट साईडला कोणकोणते डायरेक्ट इन्कम्स येतात ती यादी म्हणजे तो फॉर्मॅट आपण लिहून घेणार आहोत पुढील तासाला. धन्यवाद.